राष्ट्रवादीचे मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीवरून वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यानंतर आता सर्वच क्षेत्रातून शेतकरी असतील किंवा विरोधक या सर्व क्षेत्रातून जो आहे संतप्त सुरू उमटताना पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आणि प्रअर्जन शक्तीचे जिल्हाध्यक्ष आहेत। या वक्तव्याबद्दल शेतकऱ्यांना काय वाटतं किंवा त्यांची काय भूमिका आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगणार तुम्ही? वक्तव्य ऐकलेलं आहे, कर्जमाफीचा नाद करायचा नाही, निवडणुकीमध्ये आम्हाला निवडून यायचं असतं म्हणून आम्ही असं आश्वासन देतो असं ते बोललेले। कसं पाहता तुम्ही या वक्तव्याकडे? हे म्हणजे जखमीवर मीठ चोळल्यासारखं झालेलं आहे। एकेकडे तुम्ही शेतकऱ्यांना आश्वासन द्यायचं म्हणजे गाजर द्यायचं की आम्ही तुम्हाला कर्जमाफी करू आणि तुमचे जे मंत्री आहे ते येऊन कुठं काही स्टेटमेंट देतात। आम्हाला अजितदादांकडनं अशी अपेक्षा आहे की ते निश्चितचपणे यांच्यावर कारवाई करतील आणि त्यांना त्यांच्या या मंत्रिपदावरनं हटवतील। कारण की असं बोलणं हे शेतकऱ्यांच्या जर बळीराजा आज आसमानी सुलतानी संकटात सापडलेला आहे आणि अशातच हे आगीत तूप टाकण्यासारखं झालेलं आहे आणि त्यांच्या भावनांचा हा खेळ चाललेला आहे। जर इंग्रज सरकार राहिलं असतं तरी त्यांनी पण असं वक्तव्य केलं नसतं, परंतु ह्या सरकाराला त्यांच्या अजितदादांच्या मंत्र्यांना सत्तेचा माज आलेला आहे आणि अजितदादा त्यांच्या सत्तेचा माज उतरतील असं आम्हाला शेतकऱ्यांना वाटतंय। एवढंच बोल। निवडणुकीमध्ये निवडून यायसाठी आश्वासन दिलं जातं, खरं वाटतंय का तुम्हाला आता या वक्तव्यावरून? आम्हाला हे अजिबात खरं वाटत नाही का यांना हा देश मजा करण्यासाठी दिलेला आहे असं आम्हाला वाटतं। कारण यांना हे शेतकरी हा बिलकुल यांना पसंत नाही, यांना फक्त पैसा पसंत आहे। हे अजितदादांनी यांना जसं बोलतात अजितदादा, मला तर आम्हाला खात्री आहे शेतकऱ्यांना की नक्की यांचा राजीनामा हे घेतील। कारण यांना अजितदादा नेहमी म्हणतात की मी शिस्तप्रिय खरोखर जर अजितदादा शिस्तप्रिय असतील तर यांचा राजीनामा यांनी घेतला पाहिजे। का बरं घेतला पाहिजे? काय यांनी जे शेतकऱ्यांचा चेष्टा चालवली, आज महाराष्ट्र दुष्काळामध्ये संपूर्ण शेतकरी ओरपला जातोय, कर्जबाजारी झालेला आहे आणि यांनीच दिलेलं आश्वासन हे पाळत नसतील तर हे राज्य करण्याच्या लायकीचे नाहीत असं माझं 100% शेतकरी म्हणून मत आहे। प्रहार पक्ष जे आहेत, प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या मागण्यावरून राज्यभरात आक्रमक झालेले आहेत, आंदोलन आहेत, नागपूरला भव्य मोर्चा आहे आणि शेतकऱ्यांच्याच मागण्या संदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक मंत्री आहे असं वादग्रस्त वक्तव्य करतो। कसं पाहताय, नेमकं आपली काय भूमिका राहणार आहे? इनफॅक्टमध्ये हे जे आत्ताचे मंत्रिमंडळ आहे ना अनियंत्रित झालेलं आहे आणि माजुरी मंत्रिमंडळ म्हणतात याला फडणवीस मंत्रिमंडळापेक्षा। आता ह्या अजितदादा म्हणतात मी शिस्तप्रिय। अरे दादा तुम्ही कसले शिस्तप्रिय? तुमच्या मतलबापुरती तुम्हाला शिस्त आहे? अरे तो कोकाटे काही माही बोलून गेला म्हणे आम्ही भिकाऱ्यासारखा 1 रुपयाचा विमा। दुसरी गोष्ट विधानसभेमध्ये तो काय पत्ते खेळत बसतो, तुम्ही त्याचं मंत्रिपद काढलं नाही। अजितदादा तुम्ही गुंडांची गँग चालवता यार। आणि काल पूर्वा काय झालं की आपल्या चोपड्यामध्ये जो तुमचा बाळासाहेब पाटील नावाचा सहकार मंत्री आला, अरे काही मंत्र्याला काही शिस्त असली पाहिजे ना। मंत्री पार्ट ऑफ द ॲडमिनिस्ट्रेशन असतो, तो डिसिजन मेकिंग असतो, त्याला खूप चांगले अधिकार दिलेले असतात, खूप मोठं मानधन दिलेलं असतं, प्रोटेक्शन दिलेलं असतं आणि असा माणूस तिथं जाऊन बोलत बसतो म्हणे शेतकऱ्यांना काही कर्जमाफीचा नाद लागलेला आहे। अरे काय नाद लागलेला आहे? अरे तुम्हाला तमासगिरीचा नाद लागलेला आहे बाळासाहेब। ओ अजितदादा तुम्हाला तमासगिरीचा आणि जळशाचा नाद लागलेला आहे अशी कायमे वाक्य बोलतात तुम्ही। यात इनफॅक्ट तुम्हाला जर असं बोलायचं ना तर राजीनामा द्या मंत्र्याचा आणि तमाशे जळशे चालवा, सोंगाडे वा कुठंतरी नाच्या वा, राजे म्हणून काम करा तमाशातले, पण तुम्ही या शासनातले राजे म्हणून काम करू शकत नाही। आणि म्हणून मला असं म्हणते की अजितदादा जर खरोखर तुम्ही शिस्तप्रिय म्हणून घेत असाल आणि शेतकऱ्यांची अवलाद म्हणून घेत असाल ना त्या बाळासाहेब पाटीलचा राजीनामा घेतला पाहिजे बुवा। मला असं वाटतं की तुमची मंडळी जी ना राष्ट्रवादीची त्या भीमा बिकासारखी आणि त्या रघुवीर खेरकर सारखी तमाशा मंडळ चालवत आहे आणि विश्वासपात्र राहिलेले नाहीत, हे चुकीचं आहे। आणि मी प्रहार जनशक्ती पक्षाचा एक पदाधिकारी नात्याने मी आमचे माननीय बच्चू कडू साहेबांना सांगतो 28-10 कशाला तुम्ही नागपूरला मोर्चा नेता हो? बारामतीला अजितदादाच्या घरावरून मोर्चा न्याला, तिथं न्या तुम्ही मोर्चा, तेव्हा त्यांना कळेल। त्यांच्यावर जर कारवाई नाही झाली त्या मंत्र्यावर बाळासाहेब पाटलांवर तर काय भूमिका राहील पक्षाची? माझं तर म्हणणं आहे बुवा, आम्ही एक जिल्ह्याचा जबाबदार माणूस म्हणून आमच्या जे अध्यक्ष महोदयांना विनंती करणार की तुम्ही नागपूरवरचा 28-10 तारखेचा जो मोर्चा आहे त्याच्याऐवजी बारामतीला अजित पवारांच्या दारावर मोर्चा नेला पाहिजे। त्याचं कारण असं आहे, आमचं खरं म्हणणं तिथं आहे, खरं रणणं तिथं आहे। कारण हे अजितदादाचे माणसं जे आहेत जिल्ह्यात येताना काही पण बोलून जातात, याचा खेद आणि याचा त्रास आम्हाला मनस्ताप होतो। आम्ही कर्जमाफीसाठी आंदोलनं करतो। बच्चू कडू आतापर्यंत 28 जिल्हे फिरले, त्यांच्या 76 सभा झाल्या। कशासाठी? शेतकरी वाचला पाहिजे आणि इकडे तुम्ही त्याच भुकेल्या शेतकऱ्यांची थट्टा करतात। अजितदादा तुम्हाला लाज वाटलं पाहिजे बुवा।
काय वाटतंय नेमकं एकंदरीत व्यक्त म्हणजे एकीकडे शेतकरी संकटात सापडलेला आहे, तुम्ही शेतकरी म्हणून संकटात सापडलेले, कर्जमाफी मिळत नाही आणि तिच्यात अशा पद्धतीचं वक्तव्य समोर येतंय. खरं तर ही भावनाशून्य लोक आहेत. जर आपण दगडापुढे माथा टेकला तर दगडाला पण पाझर फुटतो, पण या लोकांना कधी पाझर फुटणार नाही या पद्धतीचं हे विधान ऐकल्यानंतर असं वाटतं. चुकीचं वक्तव्य केलं असं वाटतंय, कारवाई झाली पाहिजे. खूपच चुकीचं. तर तुमच्या माध्यमातून मी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती करतो, कृपया त्यांनी तात्काळ अशा अडाणी किंवा डंगरी शाळेत शिकलेल्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा. तर अशा पद्धतीने या शेतकऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र झालेल्या आहे. बाळासाहेब पाटलांनी जे आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करून या शेतकऱ्यांच्या भावना कुठेतरी दुखावल्या आहे आणि थट्टा केली आहे. जर अजितदादा खरोखर शेतकरी पुत्र असतील तर या मंत्र्यावर कारवाई करतील आणि या मंत्र्यावर कारवाई झालीच पाहिजे असं मत या ठिकाणी या पदाधिकाऱ्यांनी असेल किंवा शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता कुठेतरी बाबासाहेबांच्या वक्तव्यावरून जे आहे राज्यभरातले शेतकरी नाराज यांच्याकडून नाराजीचा सूर उमटत असल्याचे चित्र या निमित्ताने पाहायला मिळत आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.